मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 1 प्रकरण 2. कोणताही धक्का सोसायची मानसिक तयारी त्याने केली होतीच. तरीही निकाल बघण्यासाठी उपमहाशिक्षण कार्यशाळेत शिरताच त्याला धक्का बसायचा तो बसलाच. तो एकदम पुन्हा रस्त्यावर आला आणि त्याने दारावरची पाटी पाहिली. पण त्याला खात्री वाटेना. कदाचित काही कारणानं रातोरात उपमहाशिक्षण कार्यशाळा दुसऱ्या ठिकाणी हलवून या जागेत वेड रुग्णोपचार कार्यशाळा आणली असेल. पण घाईत पाटी बदलायची राहून गेली असेल. या इथं रोज असे असं चालू असतं का? भीत भीत त्याने शेजारच्या उपाहारगृहाच्या चालकाला विचारलं. रोज असंच, तुम्हाला माहितीच आहे की, पण आज निकाल आहे ना, म्हणून जरा जास्त. तुम्ही पण बसला होता ना परीक्षेला? हो, मी आत्ताच येतोय, अजून गेलो नाही आत. तरीही त्याला पुन्हा आत शिरण्याचा धीर होईना. इथे आपण 2 वर्ष शिकलो. ही उपमहाशिक्षण कार्यशाळा आहे का वेड्यांचा आनंद मेळा? मग तो नाईलाजानं आवारात शिरला. आत धुमाकूळ चालला होता. मुले मुली सैरावैरा धावत होती. काही आवारात गडबडा लोळत होती. काही खदखदा हसत होती. काही रडत होती, काही नाचत होती, काही उड्या मारत होती. सतत प्रचंड वेगातल्या हालचालींनी आकृती, रंग, व्यक्ती आणि दृश्ये एकमेकात मिसळत होती. अनेक आवाजांचा गोंगाट आणि सगळा नुसता कल्लोळ. शेजारून धावणाऱ्या एका मुलाला हाताला पकडून त्याने अडवले. आज उपमहाशिक्षण कार्यशाळेत हे काय चाललंय? त्यानं मुलाला विचारलं. काय ऐकू येत नाही? मोठ्यानी. उपमहाशिक्षण कार्यशाळेत काय चाललंय काय हे? मोठ्याने ओरडून त्याने पुन्हा विचारले. आईला चढलो त्या परीक्षेवर. आपण पास 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 होई असं म्हणून पुन्हा एक उडी मारून तो धावत सुटला. जागोजाग मुलामुलींच्या जोड्या एकमेकांच्या मिठीत पडून होत्या. हे फारच झाले. आत्तापर्यंत एखादी मैत्रीण असणे म्हणजे फारच विशेष. मित्रमैत्रिणींच्या गोळक्यात दिसण्याऐवजी चुकून कधी दोघंच एकत्र दिसले की लगेच त्यांचे लफडे होऊन जाईल. आणि आज एकदम हे काय? निकालाच्या दिवशी असे काय घडले की मधल्या पायऱ्या एकदम ओलांडल्या? आणि नुसत्या मिठ्या नव्हे, चक्क संभोग. इथे उघड्यावर उपमहाशिक्षण कार्यशाळेच्या पवित्र आवारात ही अशी गोष्ट. पण अशी म्हणजे कशी? मनातल्या मनात संभोग हा शब्द त्याने 10 वेळा म्हणून पाहिला. मग त्याच अर्थाचे इतर शब्द मनात म्हणून पाहिले. अर्थ वरवर एकच असला तरी प्रत्येकातून एक वेगळाच असा विशेष अर्थ, वेगळीच अनुभूती ध्वनीत किंवा सूचित होते असे त्याला वाटले. पण हे आत्ता बाजूला दिसते आहे त्याला यातला एकही शब्द बसेना. हे काहीतरी वेगळेच चालले होते. आता घरी काय म्हणतील? शेजारच्याच एका जोडीतली मुलगी हुंदके देत रडत रडत म्हणाली. काही म्हणणार नाही, त्यांना माहिती आहे की. हळू आवाजात तिची समजूत घालत तिचे डोळे पुसत तो म्हणत होता. मला भीती वाटते रे. आईचं काही नाही, ती समजून घेईल, पण बाबांची भीती वाटते. या गोष्टी काय आपल्या हातात असतात का? तुला करायचं ते तू केलंस, जे व्हायचं ते झालं, त्यांना माहिती आहे ते. त्याला वाटले तिला फार अपराधी वाटत असणार. हे असे झाले आणि इतक्या लोकांच्या समक्ष उघड्यावर. घरी या प्रकाराची नक्कीच बोंब होणार. पण किती कमी गुणांक मिळाले, हुंदके देत ती म्हणाली. त्याचं काय एवढं? तू मनापासून भरपूर अभ्यास केला. आता परीक्षेत काय होईल कसं सांगणार? इतक्या गुणांकावर कुठे प्रवेश मिळणार? कुठेही मिळेल. तुला तर 2रा दर्जा मिळाला. पहिला तरी हवा होता रे. मलाही 2राच दर्जा आहे. मी घेतोय का इतकं मनाला लावून? तू आता अगदी शांत पड. हळूहळू बरं वाटेल. म्हणजे गुणांक कमी मिळाले
म्हणून तिला घरची भीती वाटत होती तर. आणि तो फक्त तिची समजूत घालत होता. दुसऱ्या एका जोडीतली दोघंही एकमेकांच्या मिठीत खिदळत मोठमोठ्याने ओरडत होते, एकमेकांना चिमटे काढत होते. अभिनंदन अभिनंदन, केवढे गुणांक पडले ग तुला. आणि तुला तरी काय कमी आहेत. तरी तुझ्यापेक्षा कमीच. आणि मला म्हणजे चुकूनच मिळाले. तू मात्र अगदी पहिल्यापासून हुशार. तिच्या डोक्यावर टप्पल मारून तो म्हणाला. खरा हुशार तू आणि नशीबवान. तुला सगळंच कसं छान जमतं आणि हवं ते मिळतं. त्याच्या मिठीत अंग घुसळून ती म्हणाली. हेही काही वेगळंच चाललं होतं. सगळंच धक्कादायक होतं. पण हळूहळू तो सरावला. उपमहाशिक्षण कार्यशाळेचे सबंध आवार ओलांडून इमारतीजवळ येईपर्यंत त्याला बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. आपण मतिमंद नसताना आपल्याला हे सगळे इतके उशिरा का कळते. काही वेळा तर कळतच नाही. आपण नेहमी काळाच्या मागे पडतो का. किंवा आपण भलत्याच जगात अडकलो आहोत आणि या जगाप्रमाणे वागूही शकत नाही आणि त्यातून सुटूही शकत नाही. आजूबाजूच्या प्रत्येक जोडीत काहीतरी वेगळेच चालले होते. काही ठिकाणी सांत्वन, काही ठिकाणी सहानुभूती, आनंदाचा कल्लोळ, अभिनंदनाची देवाणघेवाण, दुःख बुडवणे, दुःख गिळणे, दुःखाचा भार हलका करणे, आनंद वाटणे, आनंदात सहभागी करून घेणे, दुसऱ्याच्या यशाचा आपल्याला वाटणारा अभिमान व्यक्त करणे, कितीतरी गोष्टी. या सगळ्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. एक म्हणजे भावना कोणती असली तरी ती व्यक्त करायला ही एकच क्रिया वापरली जाते आहे, एक रीत असल्याप्रमाणे. हे असं कसं शक्य आहे आणि का. कदाचित बऱ्याच भावनांच्या मुळाशी ही गोष्ट असेल का. कदाचित खूप दुःखाच्या आणि खूप आनंदाच्या अशा दोन्ही वेळी डोळ्यात पाणी येण्यासारखीच ही अगदी मूलभूत गोष्टही असेल का. किंवा आजच्या निकालाच्या दिवसाचा आनंदाचा किंवा दुःखाचा मानसिक ताण कमी करणे हा त्यात हेतू असेल. आपल्याला वाटला तसा त्यात हेतू नाही. म्हणजे हे उघड्यावर संभोग करणार तर हेच सभ्य आणि रीतीप्रमाणे वागणारे झाले आणि आपणच अश्लील असभ्य विचार मनात येणारा विकृत माणूस झालो. दुसरी गोष्ट म्हणजे दुःखाच्या आणि आनंदाच्या भावना प्रत्यक्ष गुणांकांवर अवलंबून नव्हत्याच. म्हणजे काही ठिकाणी काठावर पास झाल्याबद्दल आनंदाचा जल्लोष आणि काही ठिकाणी चिक्कार गुणांक मिळूनही अपेक्षे इतके यश न मिळाल्यामुळे प्रचंड दुःख व्यक्त केले जात होते. तिसरी गोष्ट म्हणजे अपेक्षेप्रमाणे कुणालाच गुणांक मिळाले नव्हते. म्हणजे कदाचित सगळ्याच मुलांनी चुकीच्या अपेक्षा केल्या असतील किंवा योग्य मूल्यमापनासाठीच परीक्षा असाव्यात हे म्हणणेच मुळात चूक असेल. उपमहाशिक्षण कार्यशाळेच्या मुख्य इमारतीच्या दाराशी तो आला तेव्हा तिथे 2-3 आगीचे बंब आणि एक रुग्णवाहिका उभी असलेली त्याला दिसली. गणवेशातली माणसेही धावाधाव करत होती आणि खूप गर्दी जमली होती. आत आग लागली आहे का कुठं. आज निकालाच्याच दिवशी म्हणजे. गर्दीत शिरत शेजारच्या एका मुलाला त्याने विचारले. आग नाही बुवा. का. नाही, हे एवढे आगीचे बंब, रुग्णवाहिका ते काही विशेष नाही. आज निकाल म्हणजे मुलं मुली आत्महत्या करतायत ना, त्यांना वाचवायला आलेत ते. म्हणजे आपल्या उपमहाशिक्षण कार्यशाळेनंच आधीच बोलवून ठेवलं होतं त्यांना. त्याला धक्काच बसला. इतका वाईट लागलाय का निकाल. छे नेहमीसारखाच, उलट बराच म्हणायचा. मग प्रत्यक्ष केली आहे का कोणी आत्महत्या किंवा प्रयत्न. धास्तावून दबक्या आवाजात त्याने विचारले. ती बक्की, ती मुलं करतायत. त्याने वर पाहिले आणि त्याला पुन्हा धक्का बसला. मजल्यावरच्या सज्जांच्या कठड्यांच्या भिंतींवर चढून शेकडो मुलं मुली खाली उड्या मारण्याच्या विचारात होती. वेड्यासारखे हातवारे करत ओरडत होती. काही आयत्यावेळी कच खाऊन मागे सरकत होती, काही खाली उतरत होती, काही नवीन वर चढत होती. त्यांच्या मागे सज्जात आणखीन खूप मुले मुली आरडाओरडा करत उभी होती. ती आत्महत्या करणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करत होती का त्यांना प्रोत्साहन देत होती कोण जाणे. गोंगाटातून मधूनच थांब थांब, मार उडी,
नको नको, चल भिऊ नको, हुर्रे भले बहादर, सोडा मला, मला मरू दे. शाब्बास शाब्बास, मी नाही मी नाही, हा मी आलोच. आई गो किती खोल. परीक्षेच्या विधीसमोर आत्मसमर्पण. घे देवाचं नाव आणि हो पुढं. का आम्हाला कंटाळलास? नको रे. निरर्थक आयुष्याचा त्याग. असले तुटक तुटक शब्द कानावर पडत होते. प्रत्यक्ष उडी कोणीच मारली नाही. हेतू साध्य झालं की झालं. त्याच्या देखत फक्त एक मुलगी पहिल्या मजल्यावरून पडली, पण तिनं उडी मारली नव्हती. भिंतीवर चढून खाली बघता चक्कर येऊन ती अलगद खालच्या जाळ्यात पडली आणि केवळ भीतीनंच बेशुद्ध झाली. याकरताच आगीच्या बंबाची माणसं मोठमोठी जाळी ताणून तयारीत उभीच होती. तो येण्यापूर्वी फक्त एकाच मुलाने खरोखर उडी मारली होती, पण ती पहिल्याच मजल्यावरून नेमकी खालच्या जाळ्यात अलगद आडवे पडून मारली होती. शिवाय पोहताना वरच्या मजल्यावरून धडाधड उड्या मारण्यात तो तरबेज होता आणि ओळीनं नापास होत गेल्याने निकालाच्या दिवशी आत्महत्येची उडी मारण्याचा त्याला 5 वेळा अनुभव होता. यावेळी त्या मुलाने यशस्वी उडी मारली आणि ती साजरी करण्यासाठी मित्रांबरोबर तो उपाहारगृहाकडे गेला असं त्याला समजलं. एवढ्या वेळात ही इतकी सगळी मुले मुली आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत याचं त्याला काहीच वाटेनासं झालं. इतरांना कोणाला तर वाटत नव्हतंच. निकालाच्या दिवशी ही नेहमीचीच गोष्ट असली पाहिजे, पण ही सगळी या एकाच प्रकाराने का आत्महत्या करत आहेत? पण तेही लगेच समजलं. पलीकडे खूप मोठे रिंगण करून दाटीवाटीने बरीच मुले आरडाओरडा करत उभी होती. गर्दीत घुसून त्याने पाहिले तर तिथे आत्मदहनाचा कार्यक्रम चालू होता. बघ्यांच्या वर्तुळाच्या आत आगीच्या बंबाच्या लोकांचे कडे होते आणि आत 25-30 मुले अंगावर द्रव इंधनाचे डबे ओतून घेत उभी होती. काही घोळक्यातून बाहेर पडत होती, काही नवीन मुले आत जात होती. मधूनच कोणीतरी काडी पेटवत होते, पण ती पेटताच आगीच्या बंबाचे लोक पाण्याचे फवारे नेम धरून मारून ती विझवत होते. खाली ओल्या काड्यांचे आणि काड्यापेट्यांचे ढीग पडले होते व द्रव इंधनाचे व पाण्याचे पाट वाहत होते. आजूबाजूला थोडी चौकशी करता त्याला कळले की द्रव इंधन लिहिलेल्या डब्यातूनही पाणीच भरलेले होते. ते डबे रिकामे झाले की आगीच्या बंबाची माणसेच ते पाण्याने भरून देत होती. विनाकारण द्रव इंधन वाया कशाला घालवायचं? हेतू साध्य झाल्याशी कारण. शिवाय ते विचित्र वासाचं इंधन अंगावर ओतून घ्यायचं म्हणजे काहीतरीच. दुसरं म्हणजे चुकून पेटती काडी नेमकी पडून भडका उडाला तर मोठाच अपघात व्हायचा. आत्महत्येऐवजी अपघात झाला तर मूळ हेतूच साध्य होणार नाही. हा हेतू, मूळ हेतू हे काय आहे? आत्महत्येचा हेतू साध्य होणे हे काय प्रकरण आहे? विश्वासाच्या मित्रालाच हे विचारायला हवं.